गुड मॉर्निंग सगळ्यांना, हॅपी न्यू इयर. तर या वर्षाचा पहिला कॉल, रेस्क्यू कॉल आमच्याच गावात शेतामध्ये आलाय. रात्री वेळपर्यंत आम्ही जागे होतो आणि आता उठायला वेळ झाला आणि अचानक यांचा कॉल आला. कोणाला दिसलं? तुम्हाला दिसलं? काय करताना दिसलं? पताड्या काढताना दिसलं. असे भरपूर केसेस व्हायलेत. पताड्या ज्या मेरुल्या म्हणतात त्या काढताना दिसाले, साप दिसालेत. हा हा हा, घोणस साप आहे आणि अशा वेलीमध्ये वगैरे जास्त प्रमाणात हा साप राहतोय. तर आपण पकडूया याला. इथे आहे बघा, तो इथंच बसला आहे इथे हे करून. जरा उचलपटच हे करायला तसं जागा हलवालाय. तुमच्याकडे तिकडे तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे वेलीत सार 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 घुसले. हो खाल इकडे आला. आवाज काढतोय. सरळ पहिला पॅक करूया. घोणस साप आहे, बघू शकता किती रागीट आहे, कसा आहे. पटकन आतमध्ये सुद्धा गेला. बघितलं तुम्ही साप किती खतरनाक होता, डेंजर होता. आणि जागा सुद्धा बघू शकता, त्याचं तोंड कुठं आहे ते पण कळत नव्हतं. आणि अशा वेळी अंदाजे हात घालायला लागतंय, रिस्क सुद्धा असते. कारण सापाच्या मुवमेंट वरती मग समजून येते की त्याचं तोंड कुठं आहे की शेपूट कुठं आहे. तरी पण अंदाजा लावायला येत नाही, कारण रिस्क अशा टाइमला मग घ्यावं लागते. पत्ताडे ज्या शेंगा असतात फार फेमस आहेत येळूरमध्ये तरी. आणि त्या काढण्यासाठी शक्यतो जास्त करून शेतकरी सकाळच्या वेळी किंवा असं येतात, संध्याकाळच्या वेळी वगैरे पताड्या तोडायला येतात. मग त्यावेळी घोणस साप जास्त प्रमाणात अशा वेलींमध्येच राहतात. झाडीमध्ये, वेलीमध्ये. ह्या मेरा ज्या आहेत त्याच्या बिळांमध्ये वगैरे जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात साप असतात. त्यामुळे काळजी घ्या. पताड्या वगैरे तुम्ही बिंदास तोडत होता? बिंदास तोडत होतो की तुम्हाला माहिती नव्हतं साप आहे? नाही, तुम्हाला डोक्यात पण नव्हतं. मग आता इथून पुढे काय करायचं, लक्ष ठेवून हाता पायाखाली. परवा तशीच केस घडली येळूर मध्ये. चावला नाही पण बरोबर पायामध्ये साप होता, तो वेटोळा घालून बसलेला. म्हणजे किती डेंजर. आणि पानांमध्ये, पाचोल्यांमध्ये मॅच होत.